हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. या प्रकारचे मसाला शेंगदाणे आपण बाजारातून आणून खूप वेळा खाल्ले असतील. हे मसाला शेंगदाणे बनवायला अगदी सोपे आहेत. हे मसाला शेंगदाणे एकदम क्रिस्पी असे बनवून तयार होतात. तसेच हे चवीला सुद्धा एकदम टेस्टी असे लागतात. हे मसाला शेंगदाणे 15 दिवस ते महिनाभर आरामात टिकतात. मसाला शेंगदाणे तयार करण्यासाठी इथे मी 2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. मसाला शेंगदाण्यासाठी शेंगदाणे हे थोडेसे जाडसर असणारेच वापरा. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. 1 मिनिटभर हे शेंगदाणे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत. आता हे शेंगदाणे मी 1-2 मिनिटे पाण्यामध्ये असेच ठेवून देणार आहे. आता 1-2 मिनिटानंतर आपल्याला हे शेंगदाणे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत. याप्रमाणे शेंगदाणे आपण चाळणीमध्ये काढल्यानंतर याच्यामधील एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल. हे शेंगदाणे चाळणीमध्ये काढल्यानंतर चाळणी थोडा वेळ अशीच ठेवायची आहे. आता या चाळणीमधील शेंगदाणे आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. यातील पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे. आता या शेंगदाण्यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे हरभरा डाळीचे पीठ घालायचं आहे. 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं आहे. तुम्ही कॉर्नफ्लोअर ऐवजी तांदूळाचं पीठ घातलं तरी सुद्धा चालेल. 1 ते 1.5 चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे. अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. 1 चमचा चाट मसाला घालायचा आहे. अर्धा चमचा जिरे पावडर घालायची आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. या सर्व मसाला व पिठामध्ये हे शेंगदाणे व्यवस्थित कोट झाले पाहिजे, याप्रमाणे आपण हे मिक्स करून घेऊया. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडं पाणी घालून हे परत मिक्स करायचं आहे, जेणेकरून यामधील मसाले व हे पीठ या शेंगदाण्याला छान लागेल. हे सर्व मसाले, पीठ व शेंगदाणे छान एकत्रित झाले पाहिजे. तर याप्रमाणे आपण अगदी थोडं पाणी घालून हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आणखी थोडंसं पाणी मी घालणार आहे. एका वेळी 1 ते 2 चमचेच पाणी घालून मी हे मिक्स करत आहे. आता 1-2-3 मिनिटे छान मिक्स करून घेतलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता यामधील प्रत्येक शेंगदाण्याला हा मसाला छान लागलेला आहे. आता आपण हे फ्राय करून घेऊया. तेल मी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण हे मसाला लावलेले शेंगदाणे सोडूया. अगोदर आपल्याला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे व याच्यामध्ये मसाला शेंगदाणे घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. मंद गॅसवरतीच हे शेंगदाणे आपल्याला छान खरपूस असे तळून घ्यायचे आहेत. आता इथे मसाल्यामुळे वगैरे हे शेंगदाणे एकमेकांना चिकटलेले आहेत, पण हे शेंगदाणे आपण जसजसे तळत जाऊ तसे हे सुट्टे होतात. लो फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटे हे शेंगदाणे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे शेंगदाणे छान फ्राय झालेले आहेत. आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. आता याचप्रमाणे आपल्याला बाकीचे सर्व मसाला शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आहेत. हे मसाला शेंगदाणे तुम्ही 15 दिवस ते महिनाभर आरामात ठेवू शकता. याला काहीही होत नाही व हे शेंगदाणे शेवटपर्यंत एकदम क्रिस्पी असे राहतात. बाहेरून आणून खायला देण्यापेक्षा याप्रमाणे आपण हे शेंगदाणे घरी तयार करून मुलांना देऊ शकतो. आता इथे दुसरासुद्धा बॅच माझा तळून झालेला आहे. आता याचप्रमाणे मी बाकीचे सर्व मसाला शेंगदाणे फ्राय करून घेणार आहे. आता आपण मसाला शेंगदाण्यासाठी वरतून टाकण्यासाठी मसाला तयार करूया. इथे एका वाटीमध्ये मी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे. तसेच अर्धा चमचा आपल्याला पिठी साखर घालायची आहे. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे जे आपण फ्राय केलेले शेंगदाणे आहेत त्याच्यावरती हा तयार केलेला मसाला घालायचा आहे. हाताच्या साहाय्याने मी इथे थोडा मसाला या फ्राय केलेल्या शेंगदाण्यावरती घालत आहे व याप्रमाणे आपल्याला हे थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. परत थोडासा मसाला घालायचा आहे
व हे परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। या मसाल्यामुळे या मसाला शेंगदाण्याला एकदम चटपटीत अशी चव येते। तर हे शेंगदाणे आता मी व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत। मसाला शेंगदाणे आपण 4च्या चहाच्या वेळी खाण्यासाठी सुद्धा बनवून ठेवू शकतो व हे मसाला शेंगदाणे लहान मुलांना तर खूप आवडतात। अशा प्रकारे आपले हे चटपटीत असे मसाला शेंगदाणे बनवून तयार झालेले आहेत। तर अशा प्रकारे आपली ही झटपट अशी मसाला शेंगदाण्याची रेसिपी बनवून तयार झाली आहे। ही मसाला शेंगदाण्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तुम्हाला आजची ही मसाला शेंगदाण्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।